जळगाव शहरातील चारही राष्ट्रीयकृत बँकांसमोर नागरिकांनी आपले पैसे बदलून घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असून येथे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा नसल्यामुळे दिनांक 13 नोव्हेंबर रोजी येथील स्टेट बँक कृषी शाखेसमोर युवा सेना जळगावच्या वतीने नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। यावेळी युवा सेनेचे अक्षय पाटील, अविनाश रोठे, विजय पाटील, स्वप्नील आटोळे, सोपान पाटील, पप्पू पोटे, सोपान वागटे इत्यादींची उपस्थिती होती। आज संबंध हिंदुस्थानात तसेच या महाराष्ट्रात ज्या 500च्या 1000च्या नोटा बंद झाल्या त्या दृष्टिकोनातून या संपूर्ण शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो या भागातील संपूर्ण जनता आपल्या नोटा 1000च्या 500च्या नोटा बदलण्याकरता या स्टेट बँकेमध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे अनेकांची या ठिकाणी रांगेत मोठ्या प्रमाणात गडबड होत आहे। अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। उन्हाच्या त्रासामुळे अनेकांना पाण्याची आवश्यकता आहे, परंतु ते रांग सोडून आपल्या म्हणजे येऊ शकत नाही, कारण की त्यांचा नंबर जातो। त्यामुळे 2-3 दिवस हा जो पब्लिकचा जो कंटाळा आहे हा पाहून या ठिकाणी शिवसेनेने एक समाजकारणाची एक आपली जे बाजू आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा काम केलेलं आहे। त्याचमुळे आज आम्ही युवासेना जळगाव जामोद या अडी स्टेट बँकेत या ग्राहकांच्या साठी या ठिकाणी पाऊस वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे।